देवळा तालुक्यातील वाखारीत बिबट्याचा धुमाकूळ, 2 शेळ्या ठार, 1 जखमी, 2 बेपत्ता. परिसरात भीतीचे वातावरण. देवळा तालुक्यातील वाखारी गावात मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार, 1 शेळी गंभीर जखमी आणि 2 शेळ्या बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सविस्तर माहिती अशी की वाखारी येथील शिवकेत मळ्यातील गट नंबर 1160 मध्ये राहणारे एकनाथ बाबूराव आहेर आणि हरी एकनाथ आहेर यांच्या घराशेजारील गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने 2 शेळ्यांचा फडशा पाडला, एका शेळीला गंभीर जखमी केले आणि 2 शेळ्यांना तोंडात धरून पळून गेला. हल्ल्यानंतर बिबट्या फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव साहेब यांच्या आदेशानुसार देवळा वन विभागाच्या रेंज मंडळ अधिकारी श्रीमती चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक SV मर्शिवने मॅडम आणि पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती झाडे मॅडम यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे वाखारीसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून जीवितहानीची भीतीही व्यक्त केली जात आहे. यावेळी ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवावा अशी मागणी केली. पंचनाम्यावेळी एकनाथ आहेर, हरी आहेर, मंगेश आहेर, शंकर आहेर, सुरेश गोसावी, शरद देवरे, नंदू निकम, भरत निकम, दीपक निकम, अक्षय निकम, राहुल आहेर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.